नमस्कार मंडळी, सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा। तर आज आपण जो शिरा बनवणार आहोत तो आपण 1.25 वाटीच्या प्रमाणात बनवणार आहोत, जो प्रसादामध्ये बनवला जातो। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅस चालू करून घेतलाय, गॅसवरती कढई ठेवली। कढई आपली इथे गरम झाली। कढईमध्ये मी 1 ते 2 चमचे आपल्याला तूप गरम करून घ्यायचे। तर इथे मी तूप गरम करून घेतले। अर्धी वाटी काजूचे काप घेतले, अर्धी वाटी बदामाचे काप घेतले आणि अर्धी वाटी आपण किशमिश घेतले। तर आता हे जे आपल्याला सगळं ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला असे भाजून घ्यायचे। तर तुपावर असे व्यवस्थित भाजले ना तर शिऱ्यात खूप सुंदर लागतात हे खायला। तर आता आपले हे व्यवस्थित भाजून झाले, आता मी हे काढून घेते। इथे मी 1 वाटी तूप घेतले आणि आपण ड्रायफ्रूट्स भाजायला जे तूप घेतलेलं आपण तेही ॲड करणार आहोत त्याच्यामध्येच। तर इथे आपलं तूप गरम झाले, याच्यामध्ये आपल्याला 1.25 वाटी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी 1.25 वाटीचं प्रमाण घेतले। तर हे पहा, असं 1.25 वाटी रवा तुपावरती आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा जो रवा आहे तो तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे। एकदम मंद गॅसवरती आपल्याला जो हा रवा आहे तो आपल्याला लालसर होऊस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा जेवढा भाजल ना आपल्याला मंद गॅसवरती तेवढी आपल्या रव्याला टेस्ट खूप सुंदर येते। आणि शिऱ्याची जी टेस्ट असते ना ती फक्त याच्यावरतीच अवलंबून असते की रवा आपला कसा भाजला गेला आहे। तर आता ही मंद गॅसवरती मी हा जो रवा आहे तो व्यवस्थित भाजून घेते। भाजायला आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतात, पण खूप छान लागतो असा भाजला तर। आणि सारखा ढवळत राहायचं आहे, भाजतानाच ढवळत राहायचा, नाहीतर एकीकडनं करपूही शकतो। गॅस बारीक करायचा आणि व्यवस्थित भाजायचा। तर इथे मी 15 ते 20 मिनिटं भाजून झाला आहे आपला रवा व्यवस्थित। याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले ते आता ॲड करून घेतले आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे, कारण आपण अगोदरच तळून घेतले त्याच्यामुळे याला जास्त मिक्स करायची गरज नाही आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1.25 वाटी दूध घ्यायचे। तर इथे मी 1.25 वाटी दूध ॲड करून घेते। तर हे पहा, आता मी 1.25 वाटी दूध ॲड करून घेतले। दूध अगदी हळूच ओतायचं, कारण कढईचं जे तुपाचं ते हीट जी असते ना ती खूप असते, ते हाताला भाजल, म्हणून एकदम हळू दूध घालून घ्यायचं। तर आता हे दूध जे आपण तुपावरती ॲड करून घेतले ना ते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता हे तूप आणि दूध जे आहे ते व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतले। याच्यामध्ये मी 1 चमचा विलायचीची पूड घालून घेतली, ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। विलायचीची पूड मी केलेली दाखवली नाही, अगोदर माझ्या घरात केलेली होती तीच घातलेली आहे मी। आणि आता आपण विलायची पण व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता आपल्याला याच्यामध्ये मी केशर भिजू घातलेलं तुम्हाला दाखवलं नाही, अगोदरच मी 15 ते 20 मिनिट केशर भिजून घेतले। तर केशर जे आहे ते आपण आता ॲड करून घेऊया। तर इथे मी केशर ॲड करून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले। तर आता आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे। याच्यामध्ये आपल्याला 1.25 वाटी साखर ॲड करून घ्यायची। तर हे पहा, मी 1.25 वाटी साखर घेतली आणि आता ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साखर घातली ना तर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे साखर आपल्या रव्याला सगळीकडे लागल। तर आता ही साखर व्यवस्थित मिक्स झाली। आता झाकण ठेवून आपण 5 मिनिटं याची वाफ काढून घेणार आहोत। तर हे पहा, आता 5 मिनिटानंतर आपला रवा चांगला शिजलेला आहे। आता हा आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे पहा, आता व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। आणि आता आपण हा जो शिरा आहे तो आता बाउलमध्ये मी काढून घेते। अगदी हळूच काढायचा, कारण खूप गरम असतो म्हणून भाजू पण शकतो। बघा वाफ निघते, त्याच्यामुळे तुम्हाला समजत असेल तर खूप गरम आहे। आणि असा अलगद हाताने वाटीतनं आपल्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा। हा दिसायलाही सुंदर दिसतो आणि काहीतरी वेगळं म्हणून। तर आपला असा प्रसादाचा शिरा आता तयार झालेला आहे। अगदी झटपट रेसिपी आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही 1.25 किलोचं जरी असं सेम प्रमाण घेतलं ना तरी खूप सुंदर तुमचा शिरा बनेल।